आणि या विशेष सत्रात आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते सोलापूर शहरात। सोलापुरात पाण्याची समस्या आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, पण त्यासाठी धरणात पाणी कमी असणं हे कारण नाही आहे। प्रशासकीय अनास्था हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे। पण उजनी धरणाचं पाणी नेमकं मुरतंय कुठं, प्रशासन नेमकं कुठं कमी पडतंय, यावरचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। हा नळ पहा, पूर्ण कोरडा ठाक। आठवड्यातील 6 दिवस या नळाला सुट्टी असते, कारण सोलापुरात 5 ते 6 दिवसात एकदा पाणी येतं। हद्दवाढ भागात तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे। 5 ते 6 दिवसांनी जेव्हा पाणी येतं तेव्हा देखील ते आधी कमी दाबानं येतं, तर कधी दूषित पाणी येतं। त्रासात भर म्हणजे पाणी येण्याची कुठलीही ठरलेली वेळ नाहीये, त्यामुळे खास करून महिला वर्गाचे प्रचंड हाल होतात। आणि पाणी रात्रीचं सोडलं ना आम्हाला खूप अडचण येते। ड्युटी करून आलं यायचं, परत ते पाण्यात रात्री 12-1 पर्यंत पाणी रात्री सोडू नका। आम्हाला पाणी पहाटे 4-5च्या दरम्यान सोडायला पाहिजे। काय 4 तास सोडताय, पण ते परत साठवायचे पंचायत असते ना, मग त्यापेक्षा दररोज 2 तास सोडलं तरी बी चालेल। पाणी 6 दिवसाला येते आणि पाणी किती दिवस जपून वापरायचं। मी आळ्या होते, जास्त दिवस किती दिवस ठेवायचं पाणी, उशीर लागते पाणी भरायला। मग संध्याकाळी पाणी कवा येते, उशिरानं कोण असते नसते, घरी बाहेर जाते, मग सकाळी लवकर सोडलं की होऊन जाते समजायचं। आणि सकाळी जास्त वेळ सोडत तर संध्याकाळी बी 1 तासभर सोडलं तर बरं होतंय। म्हणत होती आता 2 टाइम सोडणार आहे, पण अजून काय ती झालंच नाही निदान। मग का पाणी वेळेवर येत नाही, आमच्यात लहान लहान लेकरं आहेत, पाणी वेळेवर येत नाही। पहाटे पाणी सोडत होते, तर आता दुपारी 5ला काय करायचं, कामाला आमची सून जाती आणि ती पाणी 5चं काय करायचं आम्हाला। सकाळचं पाणी पहाटे येत होतं, ती पाणी बरं होतं आम्हाला। हे असं केलंय त्यांनी। आता होय होय म्हणते ती, तिकडच बसते ती, करत नाही ती पाणी सकाळचं पाणी पहाटेचं। आमच्या इथं पाण्याची खूप टंचाई येते, कारण आमच्या इथं 10 वर्ष झालं दुहेरी पाईप करण्यासाठी आंदोलन केलं होतं, पण आतापर्यंत आम्ही तीच वाट बघायला लागलो, पण आतापर्यंत काय आम्हाला झाली नाही दुहेरी पाईप। सोलापूरला पाणी 8 दिवसातून एकदा, ते पण पाणी गढूळ, पाणी वेळेवर येत नाही। रात्री बेरात्री पाणी कधी येते। सोलापूरला समांतर जलवाहिनी झाली, हा मुद्दा नुसताच चाललाय। उजनी तर फुलं भरून राहिले, पण सोलापूरकरांच्या नशिबा काय पाणी नाही। पाण्याची इतकी भीषण समस्या असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील सर्व निवडणुका या पाण्याच्या मुद्द्यावरच लढल्या जातात। मात्र तरीही नळाला पाणी येत नाही ते नाहीच। सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी 2017 साली तत्कालीन शासनाने उजनी ते सोलापूर अशी समांतर जलवाहिनी मंजूर केली। मात्र 7 वर्ष झाले तरी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ही पाईपलाईन अद्यापही रखडलेली पाहायला मिळते। उजनी धरण ते सोलापूर शहर अशी 110 किलोमीटरची पाईपलाईन 2017 मध्ये मंजूर करण्यात आली। सुरुवातीला याची क्षमता प्रतिदिन 11 कोटी लिटर इतकी होती। मात्र भूसंपादन वेळेत न झाल्यानं प्रकल्प रखडू लागला। प्रकल्प लांबल्यामुळे कंत्राटदार कंपनी देखील अधिक पैसे मागू लागली, त्यामुळे प्रकरण लवादात गेलं। 2023 मध्ये लवादाचा निर्णय आला, त्यानंतर कंपनीला फेरनिविदा देण्यात आली। नंतर प्रकल्पाची क्षमता देखील वाढवल्यामुळे सध्या प्रतिदिन 17 कोटी लिटर क्षमतेच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे। या पाईपलाईनचं काम जवळपास पूर्ण होत आलं असलं तरी दुसरी एक समस्या आहेच, ती म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 1 ते 1.5 वर्ष लागणार आहे। आणि म्हणूनच 2025 सालातही सोलापूरकरांना आठवड्यातून किमान 2दा पाणी मिळणं सुद्धा अशक्य दिसतंय। वॉटर ट्रीटमेंट प्लांट जलशुद्धीकरण केंद्र पाकणीच्या प्लांटच्या बाजूलाच बांधण्यासाठी टेंडर काढलेलं आहे, पण ती जागा वन खात्याची आहे, अजून ती आमच्या ताब्यात मिळाली नाही। फॉरेस्टसाठी रेव्हेन्यूकडनं जागा मागणीसाठी प्रस्ताव दिलेला आहे मंत्रालयामध्ये, ते आल्यानंतर झालं की ती 60 MLDची मिळेल, पण ते झाल्यानंतर जवळपास 1.5 वर्ष लागतील आम्हाला काम पूर्ण व्हायला। मग 10 लाख लोकसंख्येला पाणी पुरतं, तर आजची लोकसंख्या आहे 12 लाख, मग पाणी पुरवठा करणार कसं? हे वाटप पद्धतीत सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे। साधारणतः शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही आहे, त्यामुळं असे जे प्रकार होत आहेत। आज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुरू करायचं म्हटलं तरी जवळजवळ 24-25 टाक्या या शहरामध्ये उभारणे गरजेचं आहे।
सोलापुरात अनेक समस्या असल्या तरी पाण्याची समस्या सर्वात भीषण आणि प्रत्येकाला भेडसावणारी आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा गाजणार हे नक्की. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.